माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन श्रवण करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून आपला पुढील भाग सुरू. शत्रुघ्नाचे नामकरण. दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. काही समारंभी असतात आणि काही खरंच कार्य करत असतात. समारंभी लोक काय करता हो, व्यासपीठावर येताना जर फोटो काढणारा नसेल तर त्याच्यावर ओरडतात. आपले जीवन असे आहे. म्हणून शत्रुघ्नाच्या कार्याकडे आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे. कल्पना करा की दोघे भाऊ वनात आहे. श्री भरत नंदीग्रामात आहे. 14 वर्षेपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही, राज्य सांभाळायचे आहे. तुम्ही राजनीतीशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजकीय आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला 14 वर्ष राजा नाही. पादुकाचे सेवा करीत श्री भरत नंदीग्रामात बसलेले आहे. दोघे भाऊ वनात आहे. वडील स्वर्गाला गेले. मग अयोध्येचे राज्य 14 वर्षे कोणी सांभाळले सांगा. ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या हे शिवचरित्रात वाचा. एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते हे लक्षात येईल. शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते, घरामध्ये असलेल्या 10 महिलांना सांभाळायचे. घरामध्ये असलेल्या 6 महिलांना सांभाळायचे. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न. कौशल्या माता रात्रंदिवस अश्रुपात करते. काही माता अंतकरणातून दग्ध. तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होतो. उर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदीग्रामात, पण तिथे ते जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोड्या या परिस्थितीचा विचार करा आणि डोळ्यासपुढे चित्र ना. पण 14 वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे. अयोध्येचे संपूर्ण राज्य, सेना 14 वर्ष सांभाळली. एवढे करूनही 14 वर्षानंतर रामचंद्र परत आले. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढे नाही. पुढे गुरुदेव वशिष्ठ जाता. नंतर रामाच्या पादुका घेऊन भरत जातो. भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम भरत भेटीची वर्णन करतात. पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही हो. ही मंडळी फोटो करता नाहीतच, पण ते फोटोच दिसत नाही. म्हणून त्यांनी काम केलं आहे असे म्हणणे कृतज्ञपणा आहे. एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहता, भिंतीकडे पाहता, सुंदर कलाकुशल पाहता. पण हे सगळे मंदिर पायात त्या दगडावरती उभे, त्या दगडाकडे कोणी पाहतं का हो? कोणी लक्ष देतं का? हा तुमचा आमचा अनुभव. हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही, फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ तर ते मंदिर किती उभे राहिले, कसे उभे राहील सांगा. इतके सुंदर मंदिर उभे, कारण पायातले दगड स्वतःला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत. असू आम्ही सुकाणे पत्तर पायातील, असू आम्ही सुकाणे पत्तर पायातील, मंदिर उभाविणे हेच आमुचे शील, हेच आमुचे शील. एखाद्या राष्ट्राचे मंदिर उभे राहते, ते देखील अशा पत्राच्या जीवनावरच उभे राहते. स्वातंत्र्य सैनिक म्हणून खोटे नाव लावून सरकारचे मानधन घेणारी काही मंडळी असतील, पण असे कित्येक लोक आहेत की ते स्वातंत्र्य लढ्यात होते, पण त्यांनी हे मानधन नाकारले. कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचे नाव जगाला माहिती नाही. 1977 साली आणीबाणी विरुद्ध लढताना किती लोक मरण पावले हे आपल्याला ठाऊक आहे का? दत्ताजी भाले हे नाव आपल्याला माहिती आहे का? आणीबाणीत आजारी पडून एका घरात मृत्यू पावल्यानंतर त्यांचा अग्निसंस्कार कसा करावा हा प्रश्न पडला होता. कशाकरिता मंडळी तडपडली. कुठल्या अहवालात त्यांचे नाव येणार नव्हते. कुणीही त्यांचा पुतळा उभा करणार नव्हते, पण राष्ट्र उभे राहते ते अशा लोकांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये कितीतरी लोकांनी आपणास आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक महान कार्यात या गोष्टी घडतात. कोणतेही महान कार्य जेव्हा उभे होते
त्या अज्ञात समर्पित लोकांच्या हुतात्म्यावर ते उभे होते. म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थराचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो, त्याप्रमाणे रामायणाच्या प्रत्येक प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडाला अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले. आपल्या व्रताचे पालन करताना 14 वर्षात सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधी शिवला नाही. वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे, नंदीग्रामात राहून सुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे, पण रात्रंदिवस राजधानीत राहून रोजच्या रोज सगळ्या राज्यभाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतःकरणाने सैन्याशी राहणे हे फार कठीण. आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठे मीपणा मिरवत नाही. जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होतो, तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा, त्या पायाखालच्या दगडाला आठवा. आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी ते कळेल. मी सगळी कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन, पण मला काही नको. आपल्याला हे जमेल का? अशा प्रकारे गुरुदेव वशिष्ठांनी चारही भावांची जी नावं ठेवली होती त्या नावावरून चौघांचे संपूर्ण जीवन प्रतिबिंबित झाले. आपण चारही नावांचं प्रतिबिंबित ऐकलं, त्यापैकी आपल्याला बऱ्यापैकी कळलं असेलच. आता बघूया आपण रामचंद्राच्या बाललीला. चारही बंधूंच्या 2 जोड्या आपोआप बनलेल्या. जन्मताच सुमित्रानंदन लक्ष्मणाला कौशल्यानंदन श्रीरामाचा ओढा, सुमित्रानंदन शत्रुघ्नाला कैकेयीनंदन श्री भरताचा ओढा. वाल्मिकी रामायणात भगवंताच्या बाललीलाचं अजिबात वर्णन नाही. मात्र गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या दिव्य कथेमध्ये भगवंताच्या बाललीलांचे अत्यंत अद्भुत सुंदर मोहक वर्णन केले. काय प्रभूचे ते दिव्य सौंदर्य! भक्तीमध्ये 11 प्रकारच्या आसक्ती सांगितल्या. त्यामध्ये एक रूपासक्ती, भगवंताच्या रूपाची येणारी वर्णन ही आपली चित्त त्यामध्ये आसक्त व्हावे, त्यामध्ये रमावे, रंगावे एवढ्याकरिता येतात. म्हणून भगवंताच्या दिव्य विग्रहाला पुन्हा पुन्हा प्रेमाने बघावे. एकदा सकाळी देवाची पूजा केली, आता उद्या सकाळपर्यंत देवघराचे दार बंद, त्याला भक्ती म्हणत नाही, ही कर्मकांड. आपल्या मुलाकडे आपल्याला पुन्हा पुन्हा बघायचं वाटतं की नाही, बाळू बाळू करायचं वाटतं की नाही, तसे देवाबद्दल वाटायचं. भक्ती दुसरे काय? चित्तवृत्तीचा प्रवाह अविच्छिन्नपणे भगवंताकडे वाहत राहणे हीच खरी भक्ती. आता तसा वाहत राहावा एवढ्याकरिता भगवंताच्या दिव्य रूपाला आपल्या हृदयात साठवावे. काय? भगवंताच्या दिव्य रूपाला आपल्या हृदयात साठवावे. म्हणूनच आपण ज्यावेळी ध्यान करतो त्यावेळेस आपला देव्हारा बघावा, देव्हारातला प्रत्येक देवाचं आसन बघावं, कुठल्या देवाजवळ कुठला देव बसलाय ते बघावं, आणि खरोखर आपल्या मनाला आनंद होतोय आणि मनाला एक वेगळ्या सुखाचा स्पर्श करून जाते. भगवंताच्या अतिव सुंदर गालांचे वर्णन भगवान महादेव करता. 2 छोटे छोटे दात आता दिसू लागले त्याचे वर्णन करता. सुंदर केश कलापणाचे वर्णन करता. जे साक्षात परब्रह्म तत्व ते आज केवळ प्रेमाला अंशीभूत होऊन कौशल्याच्या अंगावर आहे. या परते काय भाग्य! महाराज दशरथ 3 माता यांचा हा गृहस्थाश्रमात आनंदाने तुडुंब भरलेला अख्खा दिवस बालकांची खेळण्यात कसा जातो ते कळत नाही. किती किती प्रसंग गोस्वामीने या ठिकाणी वर्णन केल्या. काकभू शुंडी महाराज कावळ्याच्या रूपात त्या राजमहालात येऊन आता राहतात. 4ही बालक राजमालकाच्या बंगल्यात अंगणात दिव्य लीला करीत असताना भगवान केव्हा आपल्या हातचा प्रसाद मला देतील याची काकभूषुंडी वाट पाहत राहतात. सगळी सृष्टी आपल्यासारखी प्राकृत नसते. भक्तांची सृष्टी अप्राकृत सृष्टी असते. भक्तांचे भाव विश्व केवळ दगडधोंड्याचे जग नाही, तर या दगडधोंड्या नाही जीव आहे. पण आपल्याला कसा बघा, कसा अनुभव हे कळले नाही. नाथांना गाढवात देव दिसला. आपण पंढरपुराला गेलो तरी आपल्याला दगडाचीच मूर्ती दिसते. तो किती फुटाची आहे ते आपण मोजत बसतो. ती किती जुनी आहे याची चिकित्सा करतो. ज्याची त्याची पात्रता भिन्न असते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांना त्या मूर्तीमध्ये सहसळते चैतन्य दिसते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आपल्याला ते चैतन्य दिसत नाही, याकरिता एक दृष्टी उघडावी लागेल. विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा.
अयोध्येच्या राजमहालात आलेला तो कावळा काक नाही, तर भगवंताचे अत्यंत श्रेष्ठ भक्त श्री काक भूखुंडी आहे. यात महालामध्ये भगवान महादेव कधी ज्योतिषाचा वेश घेऊन येतात, तर कधी एखादा बंदरवाला होऊन येतात. त्यांना बघायचं आहे तो छोटा राम, त्यांना त्यात आनंद आहे, रस आहे. त्यांना आपल्यासारखी फार कामं पण नाही. जो फार कामात व्यस्त असतो त्याला भक्ती कळत नाही आणि ज्ञानही कळत नाही. आता आपण बघत आहोत चारही बंधूंचे शिक्षण. अशा प्रकारे अयोध्येचा तो राजमहाल आता सगळीकडे आनंदाने ओसंडतो आहे. या बालकांचे भिन्न भिन्न संस्कार होतात. आता अत्यंत महत्वाचा असा उपनयन संस्कार होतो. चारही बालकांचा उपनयन संस्कार महर्षी वशिष्ठाने करविला. आता शिक्षणाकरता ही चारही बाळक वशिष्ठांच्या आश्रमात जाणार. काही काही माता म्हणाल यांच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्या राजमहालात करा ना, यांना शिकविण्याकरिता आचार्यांना घरीच बोलवा ना. मातांना असे वाटणे स्वाभाविक, पण महाराज दशरथाने मान्य केले नाही. आश्रमातच गेले पाहिजे, शिकले पाहिजे. एवढेच नव्हे तर आश्रमात शिक्षण घेत असताना त्या ठिकाणच्या सगळ्या नियमांचे पालने केले पाहिजे. हेच महाराज दशरथांना योग्य वाटते. म्हणून या चारही बालकांच्या उपनयन संस्कारानंतर त्यांनी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात पाठवण्यात येते. या ठिकाणी हा भाग संपला. आता आपण पुढील भागात संस्कार बघणार आहोत. आणि संस्कारामध्ये आपण पहिला भाग शिक्षण कसे असावे ते बघणार आहोत. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण केले असे तर लिहा प्रतिक्रियेत श्रीराम.